तुम्हाला गोलाकार चट्टे येत आहे आणि तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन स्वतःच काहीतरी क्रीम लावताय तर सावधान, हे फंगल इन्फेक्शन असू शकते. आज आपण फंगल इन्फेक्शनची कारणे, त्याची लक्षणे, फंगल इन्फेक्शन पावसाळ्यात का बळावते, चुकीच्या क्रीमांचा अतिवापर, स्वतः केलेली ट्रीटमेंट आणि फंगल इन्फेक्शनसाठीची घ्यावयाची काळजी, होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि झाल्यानंतर घ्यायची काळजी, त्याची डिटेल ट्रीटमेंट आणि काय त्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असू शकतात, हे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर मानसी पवार, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट अँड कॉस्मॅटोलॉजिस्ट. फंगल इन्फेक्शन म्हणजे गचकरणं, ज्याला आपण गोल रिंगणासारखे चट्टे येणे असं देखील म्हणू शकतो, जे डर्मॅटोफाइट ह्या प्रकाराची बुरशी घडवून आणू शकते. फंगल इन्फेक्शन पावसाळ्यामध्ये बळावते याचे कारण असे आहे की सिंपल आहे की बुरशी कुठे वाढणार की जिथे ओलावा, आणि पावसाळ्यामध्ये ओलावा तर असतोच, तसेच वातावरणामध्ये आर्द्रता देखील असते आणि याने फंगल इन्फेक्शन वाढते. आता आपण जाणून घेऊयात त्याची कारणं. तर सिंपल आहे की बुरशी कुठे वाढणार की जिथे ओलावा. मग ओले कपडे घालण्यात आले, पावसात भिजलात, अंघोळीनंतर अंग स्वच्छ कोरडे नाही झाले, दूषित पाण्याचा काही संपर्क आला किंवा दूषित व्यक्तीचा संपर्क म्हणजे घरामध्ये कोणाला होतं तर त्यांच्या मार्फत देखील हे आपल्याला होऊ शकतं आहे. तसेच याच्या लक्षणांमध्ये गोल रिंगणासारखे चट्टे, ज्याची सुरुवात एका बारीक पुळीने होते आणि मग नंतर गोल रिंगणासारखा चट्टा येतो, ज्याची कडा उंच असते आणि कडेला पुळ्या असतात आणि मग हळूहळू हा चट्टा मोठा होत जातो आणि यासोबत सेंट्रल क्लिअरिंग काही चट्ट्यांमध्ये देखील आपण बघू शकतो आहे आणि हे चट्टे प्रचंड खाजवतात. शरीरावरील कुठल्या भागांवर फंगल इन्फेक्शन जास्त जाणवते? तर सगळ्यात आधी ज्या सगळ्या म्हणजे तसं बघायला गेलं तर फंगल इन्फेक्शन कुठल्याही एरियावर येऊ शकते. पण ज्या शरीराच्या घड्या आहे विशेषतः, जसं काखेमध्ये, जांघेमध्ये, छातीच्या खालच्या भागामध्ये, बसण्याच्या ठिकाणी किंवा कमरेच्या भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त करून बघायला मिळते. आणि त्यानंतर कुणामध्ये हे इन्फेक्शन जास्त करून आपण बघू शकतो, तर फंगल इन्फेक्शन ज्या लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये घाम येतो आहे आणि घामाला म्हणजे ओलावा वाढणार आणि ओलावा वाढला म्हणजे बुरशीची वाढ तिथे होणार, हे एक. दुसरं, ज्यांचं वजन जास्तीच्या बाजूला आहे, ज्यांच्यामध्ये ओबेसिटी आहे, तर यामध्ये का? तर जिथे शरीराच्या घड्या खोल असतात तिथे बुरशी वाढते आणि ज्या लोकांचं वजन उंचीच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे त्यांच्यामध्ये शरीराच्या घड्या अजून खोल व्हायला लागतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हे इन्फेक्शन जास्त करून आपण बघू शकतो. तसेच जिम करणारे लोक, यामध्ये घाम जास्त येतो त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील हे वाढते आणि अशा लोकांचं कामाचं स्वरूप की ज्यांचा संपर्क ओलाव्याशी आहे, जसा आपला शेतकरी वर्ग किंवा काही महिला वर्ग, यांच्यामध्ये देखील इन्फेक्शन जे आहे ते आपण जास्त बघू शकतो आहे. तसेच काही लोक जे अतितंग कपडे घालतात, जसे की जीन्स कंटिन्युअसली वापरत आहे, त्यामुळे घाम जास्त आणि तिथे ओलावा आणि बुरशी वाढू शकते. अशा पद्धतीने ह्या लोकांमध्ये आपण इन्फेक्शन जास्त करून बघू शकतो. यामध्ये लोक एक्झॅक्टली काय चुका करतात, तर सगळ्यात आधी चट्टे येतात अवघड ठिकाणी, सगळेजण सांगायला लाजतात आणि मेडिकलमध्ये जाऊन किंवा इंटरनेटवर वाचून अशा काही क्रीमा लावतात की ज्याच्यामध्ये स्टिरॉइड कंटेंट असतात आणि ह्या क्रीम्स आपल्या फंगल इन्फेक्शनला दाबतात, नक्की ते त्याला बरे करतात. त्यामुळे वरवर आपल्याला असं वाटतं की चट्टा जो आहे तो कमी होतो आहे, पण तो कमी न होता फक्त दाबला गेलेला असतो. मग काही दिवस बरे जातात आणि मग चट्टा जो आहे तो ते क्रीम बंद केल्यानंतर आधीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये येतो आणि याच्यामुळे फंगल इन्फेक्शनला आलेला रेझिस्टन्स ही एक वेगळीच एंटिटी तयार झालेली आहे. यामुळे काय झालं की पूर्ण पेशंट बरं व्हायला अंदाजे आपल्याला 3 ते 4 महिने लागतात, की जे 10 वर्षापूर्वी आपण जेव्हा इन्फेक्शन ट्रीट करत होतो त्यावेळेला महिन्याच्या 4 गोळ्यांमध्ये पेशंट्स आणि काही क्रीमांमध्ये पेशंट्स रिपेअर व्हायचे,
की ज्याला आता पूर्ण बरं व्हायला आपल्याला अंदाजे 3 ते 4 महिने लागतात. त्याच्यामध्ये आपली पेशंटची सिन्सिअरिटी ऑफ ट्रीटमेंट हे किती आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी चूक पेशंट्सकडून होते ती अशी की आता चट्टा बरा झाला, आता डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. म्हणजे ज्यावेळेला आपण महिनाभराची ट्रीटमेंट देतो त्यावेळेला पेशंट्सला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आता गरज नाही, आता हे बरं झालेलं आहे. तिथे देखील आपण चुकतो. ते कमी झालेलं असतं. ते पूर्ण बरं व्हायला 3 ते 4 महिने आणि त्याच्यामध्ये पण तुमची सिन्सिअरिटी किती आहे ट्रीटमेंटची हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेला तुम्हाला त्वचारोग तज्ज्ञ म्हणतील की आता तुम्ही बरे झालेले आहात, आता तुम्हाला येण्याची गरज नाही, त्यावेळेलाच हे इन्फेक्शन पूर्णपणे बरं झालेलं असतं. याला अंदाजे 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. या फंगल इन्फेक्शनमध्ये घ्यावयाची काळजी आपण काय काय म्हणू शकतो, की काय काळजी आपण घेऊ शकतो, की आपल्यामुळे हे इन्फेक्शन घरामध्ये कोणाला होणार नाही किंवा आपलं इन्फेक्शन हे आपल्यापुरतंच कसं राहील. तर आपला साबण, आपला टॉवेल, आपले कपडे वेगळे भिजवून वेगळे धुणे आणि सगळ्यात महत्त्वाचे येणे आणि दाखवणे हे आहे. जेव्हा आपण याला डे टू डे ट्रीटमेंट करतो त्यावेळेला हे पूर्णपणे बरे होते. आणि मी जसं म्हटलं की काही लोकांमध्ये हे इन्फेक्शन जास्त करून जाणवते, त्याच्यामुळे घामाची काळजी, घाम येत असेल तर अँटी फंगल पावडर वापरणे, ओले कपडे होत असतील तर कपडे बदलणे, ही काळजी ज्या वेळेला आपण घेऊ त्यावेळेला आपण याला ट्रीट तर चांगल्या पद्धतीने करू आणि कोणाला होणार नाही ही देखील आपण काळजी घेऊ शकतो आहे. याला ट्रीटमेंट ऑप्शन काय असू शकतात, तर एक सगळ्यात महत्त्वाचं तोंडाने घेण्याच्या गोळ्या, लावण्याची औषधी, काही अँटी फंगल पावडर्स आणि काही अँटी फंगल सोप आपण जनरली प्रेफर करतो. आता प्रश्न येतो की त्वचारोग तज्ज्ञांना कधी भेटावे? तर एक जरी चट्टा जाणवला तरी देखील आपण लगेच त्वचारोग तज्ज्ञांची मदत घेऊन त्याला योग्य ट्रीटमेंट करू शकतो. लक्षात असू द्या, अर्ली ट्रीटमेंट अँड अर्ली डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण फंगल इन्फेक्शनचे मिथ्स आणि फॅक्ट्स हे बघूयात. तर सगळ्यात आधी एक मिथ येतं की हे इन्फेक्शन स्वतः निघून जाणार. तर असं अजिबात नसतं. फंगल इन्फेक्शन कधीच स्वतः बरं होत नाही. याला आपल्याला योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. दुसरा मिथ येतो की हे पटकन निघून जाईल. तर हे पटकन बरं होणारं नसतं. हे पूर्ण बरं व्हायला 3 ते 4 महिने लागत असतात. अजून येतं की स्वतः आपण काहीतरी क्रीम लावून बघू. मग यामध्ये बऱ्याच वेळेला स्टिरॉइडच्या क्रीमचा अतिवापर होतो. तर असं न करता याला स्वतः काही क्रीम न लावता आपण नक्कीच त्वचारोग तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो आहे. अजून एक मिथ असतो की हे संसर्गजन्य नाही, तर तसे नाही. संसर्गजन्य असणारे हे इन्फेक्शन आहे. आणि अजून येतं की हे काही विशेष नाहीये. खरोखर आपण म्हणू शकतो की हे विशेष नाही म्हणजे काळजीचे नाही, पण याला सिन्सिअरली काळजीपूर्वक ट्रीटमेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अजून एक मीच असतो पेशंट्सचा की ट्रीटमेंट केली 1 महिन्याची तर हे बरं झालं. तर असं नाही. जेव्हा आपल्याला त्वचारोग तज्ज्ञ म्हणतील की आता तुम्ही बरे झालेले आहात, तोपर्यंत आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. लक्षात असू द्या, अर्ली डायग्नोसिस अँड अर्ली ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माझ्याकडून एक फंगल इन्फेक्शनसाठीची टिप. एकही चट्टा दिसला तरी देखील तो त्याला योग्य निदान, योग्य उपचार करून त्वचारोग तज्ज्ञांना दाखवून तो पूर्णपणे आपण बरा करू शकतो आहे. आणि तुम्हाला जर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तसे कमेंट करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.